तुकारामजी मुंडे ह्या कायद्याचा, ह्या अधिकारांचा योग्य पद्धतीने किंवा ताकदीने वापर करतात. सिंहाचा वाटा जर आज तुकाराम मुंडेचा असेल तर ह्या सिंहाच्या वाट्यावरती खारेचा वाटा आमच्यासारख्यांचा जरी असला तरी सुद्धा संपूर्ण वाटा मिळण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. भेसळ ही दुधापेक्षा जास्त दूधजन्य पदार्थांमध्ये होती, बाय प्रोडक्ट्समध्ये होती. त्यामुळे आज पनीर मिळत नाही. तर पाचपुते आणि नागोडे असे 2 संचालक जाऊ शकत असतील तर तालुक्याचा फायदाच असणार आहे आणि दोन्ही गटाच्या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा तो फायदाच असेल. त्यामुळे मुळात श्रीगोंद्यामध्ये सर्वच सत्ताधारी आहेत, कोणीही विरोधात नाही. ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्या दिवशी राम शिंदे साहेबांची किंवा विखे पाटलांची काय भूमिका आहे या दोन्ही कुटुंबांची किंवा ह्या दोन्ही नेत्यांची याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतील. नमस्कार, मी विजय सिंह होलम. आयलव नगरसभामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील तरुण आमदार विक्रमसिंह पाचपुते. आपण आज त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. त्यांचा विधानसभेतील कामकाज, एकूण राज्यात त्यांनी मांडलेले प्रश्न, त्यात अहिल्यानगरचे प्रश्न, राज्यातील काही त्यांनी मांडलेले प्रश्न, अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण आणि एकूणच त्यांचं जे कामकाज आहे, एक आमदार म्हणून त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं कामकाज आता सुरू केलेलं आहे. या सर्वांबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि ओघानंच अहिल्यानगर जिल्ह्यातलं जे राजकारण आहे त्याबद्दलही आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. नमस्कार दादा. नमस्ते. मला एक असं सांगा, सुरुवातीलाच आपण सुरुवात करताना की आमदार बबनराव पाचपुते यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही राजकारण सुरू केलं आणि त्यातून पुढं जाते की एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची एक राजकारणाची स्टाईल होती आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण जिल्ह्यात आणि राज्यात प्रसिद्ध केलं होतं. त्याच पद्धतीनं तुम्ही पुढं जाताय. तर यात 2 गोष्टी असतात. एक तर वडिलांच्या राजकारणाचा फायदा आपल्याला होतो की त्यांनी एक वाट पाडलेली असते आणि दुसरं एक असं असतं की त्याचं प्रेशर आपल्यावर असतं, एक दबाव आपल्यावर असतो की वडिलांनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं तशीच अपेक्षा जनता किंवा मतदार त्या मुलाकडून करतात. तर यात तुम्ही कसा मार्ग काढताय? म्हणजे तुमच्यावर असं काही प्रेशर आहे का? तुम्ही खरंच दादांच्या मार्गावर जे जात आहात त्या मार्गावर जाताना असं प्रेशर येतं आहे, दबाव येतं आहे की तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळून त्यांनी केलेली वाट सोपी वाटते? नेमकं काय होतं आहे? हे दोन्ही गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की वारसा ज्यावेळेस येतो ना, मी अनेकदा मी कायम सांगत असतो की वारसा हा काही फक्त राजकारणातच नाही, तो प्रत्येक क्षेत्रात आहे. तो व्यवसायात असतो, तो कोणत्या कामकाजातही मिळत असतो. आणि यास वारसा मिळतो तर वारशाबरोबर दोन्ही गोष्टी मिळतात. वारशाबरोबर आम्हाला एक फायदा असतो की आमची सुरुवात ही शून्यातनं होत नाही, पण आमचा तोटा हा असतो की आमची तुलना विरोधकाबरोबर होत नाही. ज्याला कोणाला वारसा मिळाला त्याची तुलना त्याच्या वडिलांबरोबर होते. मग तुम्ही एखाद्या मोठ्या डॉक्टरचं जरी उदाहरण घेतलं, जो मल्टी स्पेशालिटी डॉक्टर असेल एखादा आणि त्याच्या मुलाने नंतर एकदा जस्ट शिक्षण संपून तो जॉईन झाला, तर सर्वसामान्य पेशंटची अपेक्षा अशी असते की डॉक्टरांचा जो 30-40 वर्षाचा अनुभव आहे त्याच अनुभवातनं मुलांनी सुद्धा कामाला सुरुवात करावी. पण शेवटी अनुभव हा फरक असतो. त्याच पद्धतीने राजकारणात आमचीही तीच परिस्थिती असते. आमची तुलना आमच्या विरोधकांबरोबर होत नाही, ते आमच्या वडिलांबरोबर होते. तर पण ह्या सगळ्यातला एक जमेची बाजू अशी असते की जर वडिलांचं मार्गदर्शन राहिलं तर हे सगळे प्रश्न सोपे जातात. आणि माझ्या बाबतीमध्ये आमच्या वडिलांचं मार्गदर्शन कायम असतं, त्याचा मला नकळत फायदा होऊन जातो. तोटा एक आहे की त्यांनी जिथनं संपवलं तिथनं मला सुरू करायचं आहे. फायदाही तोच आहे की त्यांनी इथपर्यंत आणून ठेवलं, मला पुढे घेऊन जायचं आहे. ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी तुम्ही पाहाल त्या दृष्टिकोन आहे. पण आता हे करत असताना अपेक्षा असंख्य असतात. म्हणजे आज सोशल मीडियाचं जग आलं आहे. म्हणजे आमचे वडील गावातील प्रत्येक माणसाला ओळखत होते. त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती. म्हणजे माझे वडील ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस मतदारच खूप लिमिटेड होते. म्हणजे 30-40 हजार मतदान त्यावेळेस व्हायचं आणि त्या मतदानातनं ते निवडून आले होते. मग त्यावेळेसचं मतदान, त्यावेळेसची लोक, आणि त्यावेळेस असं होतं की एक 40-50 मतांचं एक कुटुंब असायचं, कारण त्यावेळेस एकत्र कुटुंब संस्कृती. मी 1980चं सांगतो तुम्हाला, म्हणजे आत्तापासून 45-50 वर्ष आधी. म्हणजे त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये हे सगळ्या गोष्टी शक्य व्हायच्या. पण लोकांची हीच भावना आणि धारणा असते की त्यावेळेस तुमच्या वडिलांचा जसा संपर्क होता, त्यावेळेस तुमच्या वडिलांचं जसं प्रत्येक कुटुंबाशी जिव्हाळा होता, त्या जिव्हाळ्यातनं तुम्ही पुढे गेलं पाहिजे. तर हे सगळं बॅलन्स करायला थोडा त्रास होतो, पण एकदा ठरवलं की ते शक्य होऊन जातं. बरेचदा तारेवरची कसरत होते, वेळ देता येत नाही कुटुंबाला. आणि पूर्वी वेगळं असायचं. पूर्वी तुम्ही पाहिलं तर कुटुंबातला एखादा व्यक्ती व्यवसायात असेल, राजकारणात असेल, एखाद्या नोकरीत असेल, तर संपूर्ण कुटुंब त्याकडनं तेवढी अपेक्षा ठेवत होतं. पण आता जी कौटुंबिक परिस्थिती बदलत चाललेली आहे, आज कुटुंबात मुलांनाही वेळ द्यावा लागतो,
तुम्हाला घरच्या तुमची अर्धांगिनी आहे तिलाही वेळ द्यावा लागतो आणि ह्याच्यात बॅलन्स करायला खूप त्रास होतो. पण ठीक आहे, आता ह्या गोष्टी इथपर्यंत आल्यात, पुढे हळूहळू चालू आहे. दादांची आणखी एक गोष्ट आम्ही पाहिली, की आमचं निरीक्षण असं होतं, की दादा श्रीगोंदा तालुक्यात असताना वेगळे असायचे, अहिल्यानगर जिल्ह्यात वेगळे असायचे आणि अधिवेशनात बोलताना दादा वेगळे दिसायचे. म्हणजे श्रीगोंदा तालुक्यात आत्ता तुम्ही जसं सांगितलं, की मतदारसंघातल्या व्यक्ती आणि व्यक्ती ते ओळखायचे, त्यांच्या घरातल्या मुलांचे नावही त्यांना तोंडपाठ असायचे, एवढा दादांचा संपर्क होता. तसाच जिल्ह्यातही त्यांचा एक वेगळा दबदबा होता, प्रशासनातही दबदबा होता, इथल्या नेत्यांमध्येही दबदबा होता आणि तेवढ्याच पोटतिडकीनं ते विधानसभेत मतदारसंघाचे प्रश्न मांडायचे. तर ही सगळी कसोटी आता तुम्हाला करावी लागते. पण एक असं होतं, की मतदारसंघातले जे लोक होते ते जवळपास सगळे दादांच्या वयाचे किंवा त्या आसपास होते. पण आता ह्या पिढीमध्ये खूप मोठा फरक पडला. एक तरुण नेता म्हणून श्रीगोंदा तालुक्यातला मतदार जर आपण पाहिला, तर श्रीगोंदा तालुक्यात अजूनही टोपीवाले, फेट्यावाले असे मतदार आहेत, की जे जुन्या विचाराचे आहेत, जे दादांच्या पिढीचे आहेत असं आपण म्हणू. ते दादांना स्वीकारत होते. पण त्यांच्याशी तुमची जी नाळ आता आम्ही जोडलेली पाहतोय, तर हे कौशल्य तुम्ही कसं आत्मसात केलं? कारण ही सगळी हुशार मंडळी असतात, गावपण शिकलेली मंडळी असतात. ती इतक्या लवकर नवीन मुलाला नेता म्हणून स्वीकारत नाहीत असा एक जनरली अनुभव असतो. परंतु हे अतिशय अस्पष्ट तुम्ही सीमारेषा केलेली, की त्यांनी दादा म्हणूनच तुम्हाला स्वीकारले, की काय असं वाटतंय. तर हे तुम्ही कसं साध्य केलं? हे मुळात काय झालं होतं, की मी आज राजकारणात जरी नवीन वाटत असेल, तरी माझी राजकीय सुरुवात ही 2009ला झाली होती. म्हणजे 2009ला ज्यावेळेस मी माझं शिक्षण संपलं होतं, मी शिक्षण संस्था उभी केली आणि 2009च्या दादांच्या कॅम्पेनिंग जे निवडणूक होती, त्याच्यामध्ये माझा चांगल्यापैकी मोठा वाटा होता. युवकांचं संघटन करणं, युवा मंच मी स्थापन केलं होतं. त्यावेळेस जवळजवळ एक 36,000 सभासद युवा मंच मी त्यावेळेस केले होते आणि त्यावेळेस मी ह्या सगळ्या नेतृत्वाला जवळनं पाहिलं होतं. आणि 2009पासून ते 24पर्यंतची जी वाटचाल होती, भले मला पवारसाहेबांनी त्यावेळेस लोकसभेची तयारी करायला सांगितली होती 2014ची, त्यामुळे माझा 10, 11, 12, 13 ह्या 4 वर्षात मी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता आणि त्यावेळेस पक्षाकडे उमेदवार नव्हता. पण ऐन वेळेस राजीवजी राजळे यांनी, स्वर्गीय राजीवजी राजळे यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये आणि पक्षाला एक उमेदवार मिळाला, मग मी फिरायचं बंद केलं. पण त्यावेळेस मला हा जो ॲक्सेप्टन्सचा तुम्ही म्हणता ना, तर त्यावेळेस मला प्रॉब्लेम आला होता. त्यावेळेस मान्यता नव्हती. म्हणजे ही सगळी अडचण मी त्यावेळेस एकदा अनुभवली होती. म्हणजे ती माझी परीक्षा त्याच वेळेस झाली होती. एखाद्या वेळेस त्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण होऊ शकलो नसेल किंवा झालो नसतो जर परीक्षा झाली असती तर. पण त्यावेळेसच्या ज्या काही अडचणी होत्या मी या जवळनं पाहिल्या. जुन्या लोकांची अपेक्षा एकच असते, की तुम्ही जरी नेते झाला ते आज नेते झालेला असता. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की तुम्ही ते नेतृत्व म्हणजे जे स्थानिक नेतृत्व आहे, अनेकदा काय होतं, की आपण सहज म्हणतो, की हे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्ते नसतात, ते त्या गावचे नेते असतात. आज जरी म्हणायला ते कार्यकर्ते असले तरी सुद्धा ते प्रमुख कार्यकर्ते त्या गावातले ते नेते असतात. त्यांना ज्यावेळेस आपण नेते म्हणून ट्रीटमेंट द्यायला सुरू करतो ना, हा प्रश्नच येत नाही. म्हणजे मी मुळातच मला आमच्या आईंकडनं ती इतकी लिहिता आली आहे, की लहान जरी असेल तरी घाई माझ्याकडनं अरेतुरे येत नाही. आम्ही आवाज घालतो. त्यामुळे विषय राहिला, की शेवटी कोणतीही गोष्ट जी होती ते बोलण्यावरूनच फाटते. त्यामुळे बोलण्याच्या बाबतीमध्ये कोणती अडचण नव्हते आणि तो मान-सन्मान हा आम्ही देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. त्यामुळे त्याचा फायदा होतो आणि नेतृत्व म्हणून स्वीकारलं हे आता येणाऱ्या काळातच कळेल. पण 100% त्यांनी एक मान्यता दिली. कारण मला भीती कधी वाटली होती ज्यावेळेस आम्ही 2025ला जानेवारी 2025ला मी जनता दरबार घ्यायचं ठरवलं आणि त्यावेळेस माझा पहिला जनता दरबार होता. ही नाविन्यपूर्ण संकल्पना होती आणि त्यात आम्ही असा नियम केला, की आल्यानंतर पहिलं रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर जसं येईल तसंच त्या माणसाला आत घेतलं जाईल. तिथे कसला वशिला चालणार नाही. कोणीही कितीही मोठा आमचा जरी नेता असेल तरीसुद्धा त्या दिवशी जर प्रशासनासमोर प्रश्न मांडायचे असतील तर नंबरनेच आलं पाहिजे. मला त्यावेळेस त्या पहिल्या जनता दरबारला धाकधूक होती, भीती होती, की आमच्या ज्येष्ठ नेत्यांना काय वाटेल, त्या गावातले प्रमुख ज्येष्ठ आहेत त्यांना कसं वाटेल, लोकांना डायरेक्ट ॲक्सेस मिळाला, गावचा नेता हा पूर्णपणे काय म्हणतो साईड ट्रॅक होतोय, ह्या सगळ्याचं कसं वाटेल, ह्याची जी धास्ती आणि भीती होती ना, हा पहिला जनता दरबार झाल्यानंतर ती मोकळी झाली. त्यावेळेस आमचे म्हणजे पहिल्या जनता दरबारला आमचे सगळे ज्येष्ठ नेते पण आले होते, पण कुणीही आग्रह केला नाही की आम्हाला आत येऊ द्या. त्यांना ती संकल्पना आवडली. ते म्हणले हे खूप चांगलं आहे, की जो पहिला येईल त्याला तुम्ही आत घेताय, नंबरने घेताय, कोणी कसला वशिला लावला नाही. थोडंसं वाईट वाटेला जे वाटलं होतं, उलट त्याचा फायदा झाला आणि त्यांनी उलट कौतुक केलं की हे चांगलं आहे. कारण उद्याची निवडणूक 2029ची ही एकास एकच लढत होणार आहे. याची आम्ही सगळे तयारी करतोय आणि एकास एक लढत होणार असेल तर आज मला 1,00,000 मतं आहेत आणि मला जर त्या एकास एक लढतीमध्ये परत जायचं असेल आणि शेवटी आमदार काही मी एकटा होत नाही.
माझ्याबरोबर संपूर्ण मतदारसंघ आमदार होतो. हम्म. आमचा प्रत्येक गावातला जो तिथला नेता असतो गावचा तो आमदार होत असतो. माझ्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती आमदार होतो. हे अनुभव आम्ही वडिलांकडनं घेतला होता. म्हणजे दादा जरी आमदार होते, मंत्री होते, तरी त्यांच्या पश्चात आम्ही कार्यक्रमाला जायचो, आम्ही प्रशासनाला भेटायचो, आम्ही कामं मार्गी लावून घ्यायचो. त्यामुळे हा दादांकडनं जो आम्हाला अनुभव आला होता, त्यामुळे ह्या आमच्या सर्व नेते मंडळींना, कार्यकर्त्यांना याची जाणीव होती. आणि ह्या जाणीवेतनं त्यांनी एक ठरवलं होतं, कारण 2099ला आणि 2014ला आम्ही ज्यावेळेस दादांचा पराभव झाला होता, त्यावेळेस तोटा एकट्या पाचपुते कुटुंबाचा झाला नव्हता. प्रत्येक पाचपुते कुटुंबाबरोबर असणाऱ्या, संलग्न असणाऱ्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या, आमच्या प्रत्येक गावातल्या नेत्याचा, प्रत्येक कार्यकर्त्याचा तोटा झाला होता. प्रशासनातनं जी वागणूक त्यांना मिळाली होती याचा त्यांना सगळ्यांना अनुभव होता. त्यामुळे मी हा काय फक्त विक्रम पाचपुते आमदार नसून, तो विक्रम पाचपुते हा पाचपुते गटाचं नेतृत्व करणारा एक व्यक्ती आमदार आहे, या दृष्टिकोनातून ते सगळे पाहतात. त्यामुळे हे खूप सोपं जातं जुन्या आणि नव्याची सांगड घालणं. आता आपण उल्लेख केला बोलताना जनता दरबारचा, की ही एक संकल्पना तुम्ही राबवताय. अनेक नेते ते राबवत असतात आपल्या मतदारसंघात, परंतु तुमच्या जनता दरबारची एक वेगळीच चर्चा आहे आणि काही वेळास त्याला तुमच्या तालुक्यातूनच काही लोकांनी विरोधही केला होता. तर नेमकी ही जनता दरबार संकल्पना नेमकी कशी आहे आणि हे अंमलबजावणी कशी केली जाते, त्यात कुठले प्रश्न येतात आणि त्याचं स्वरूप कसं असतं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची साथ कशी मिळते आणि आत्तापर्यंत झालेल्या जनता दरबारचा अनुभव काय आहे त्याबद्दल थोडं. ते आता माझं जी जनता दरबारची कन्सेप्ट अशी आहे की ज्यावेळेस आम्ही एक हॉलमध्ये सगळे अधिकारी असतात, मी असेल, तहसीलदार, BDO, त्यानंतर साधारण पोलीस स्टेशनचे अधिकारी असतात, MSV, सगळे म्हणजे जेवढी खाती आपल्या मतदारसंघात काम करतात त्या सर्व खात्यांचेच ते तालुक्याचे सगळे प्रतिनिधी असतात. तालुका प्रमुख, आम्ही तालुक्याच्या वरचे बोलवत नाही. पहिल्या जनता दरबारला नगरच्या स्वतः प्रांतसाहेब आले, तुम्हीच त्यांना विनंती केली की प्रांत लेवलचे विषय खूप कमी असतात, जिथे गरज पडेल तिथे आम्ही संपर्क करू, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ इथे घालू नका. हे अधिकारी एका मंचकावर बोलवायचं कारण असं आहे की अधिकारी ज्या समोर येतात ना, काही काही डिपार्टमेंटचे तर प्रश्नही येत नाहीत, पण तरीसुद्धा कंपल्सरी म्हणजे एका विषयासाठी पण ते अख्खा दिवस उपस्थित असतात. ते करण्याचं कारण असं असतं की त्यांना ज्यावेळेस ह्या सगळ्याची ग्रॅव्हिटी लक्षात येते ना, लोकांची जनभावना, त्यांची काम करण्याची पद्धत बदलते. आणि करण्यामागचं मूळ कारण असं होतं की मधल्या काळामध्ये पोस्ट कोविड आमच्याकडे बरेचसे तहसीलदार आहेत किंवा जे BDOs आहेत, हे कन्सिस्टंट राहिले नव्हते. आणि हे न राहिल्यामुळे कामांचा व्याप वाढत चालला होता. मागे वडिलांची तब्येत बरी नव्हती, कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन झाल्यामुळे बरीचशी जी काही फिजिकल कामं आहेत ती पेंडिंग राहिली होती आणि त्याचा एवढा लोड वाढला होता. मी आमदार झाल्यानंतर एक गोष्ट पाहत होतो, मी आमदार होण्याच्या आधी पण आमदार झाल्यानंतर, की तहसील कार्यालयासमोर एकदम बाजार असल्यासारखी गर्दी असायची, पंचायत समितीसमोर तीच परिस्थिती. मग ही मोकळी कशी करायची गर्दी? मग ह्याच्यातनं ठरवलं की आपण एक काम करू, हे सगळे अधिकारी सिंगल ग्रुपला आणू. कारण एखाद्याला विचारलं नाही, आम्ही गेलो, आज तहसीलदारची भेट झाली, नायब तहसीलदार नव्हते, आज BDO मॅडम नव्हत्या, असे हे छोटे छोटे कारण असायचे. म्हणलं हे नव्हतेपेक्षा सगळे एका दिवशी एका ठिकाणी ठेवूयात आणि मग पाहूयात. साधारण आम्हाला एक 3-4 महिने सगळं रुटीन यायला लागलं. म्हणजे ज्यावेळेस माझा 3रा-4था जनता दरबार हा पार पडला, त्याच्यानंतर आता श्रीगोंद्याची तहसील कार्यालयासमोरची गर्दी, पंचायत समितीसमोरची गर्दी ही जवळजवळ संपल्यातच जमा झाली. आणि ही गर्दी संपल्यामुळे विरोधक खरं जे झालं, तुम्ही पाहिलं ना, तर निवेदन देण्यासाठी काही सर्वसामान्य लोक गेलीच नव्हती. ठराविक लोकांनी विरोध केला आणि शेवटी विरोधक आहे, विरोधकांचं काम करतात. त्यांनी जर चुका दाखवल्या तर मी मागेही सांगितलं की माझ्यासाठी, मी पहिल्यांदा आमदार झालेलो आहे, तर माझी मानसिकता आहे, मी तरुण आहे, आजही मोल्ड होण्याजोगा आहे, कुठे चुकत असेल तर चूक दुरुस्ती करू. कारण माझी धारणा एक आहे की आमदाराला निवडून येण्याच्या आधी पक्ष असतो, पण निवडून आल्यानंतर तो आमदार संपूर्ण मतदारसंघाचा असतो. तो भले कोणत्याही पक्षातून निवडून आला असेल. आणि माझ्या बरोबर असणाऱ्या सगळ्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांना, त्यांना एक कुठेतरी त्या सत्तेचा म्हणजे थोडासा का होईना जास्त फायदा झाला पाहिजे या मताशी मी 100% सहमत आहे. पण याचा अर्थ असा नाही की सर्वसामान्य वंचित राहिले पाहिजे. तेव्हा आमदार म्हणून सर्वसामान्यांचे सुद्धा प्रश्न सुटले पाहिजे, या भावनेतनं ही सुरुवात झाली होती. आणि तो सकारात्मक पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे इतकं सातत्याने चालू होतं. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं, बहुतेक प्रश्न हे महसूल किंवा ग्रामविकासचे असतात. काही प्रश्न हे ठराविक पोलीस स्टेशनचे असतात. अनेकदा पोलीस स्टेशनला गेलं, तिथनं काही प्रतिसाद मिळाला नाही, ते काही प्रश्न असतात. मधल्या काळामध्ये ते काय म्हणणार, महिन्यानुसार बदलतात. जर उन्हाळ्याच्या काळामध्ये इरिगेशन संदर्भातले काही प्रश्न येतात, किंवा आता पावसाळा सुरू झाला तर विजेची काही पडझड झालेली असेल, मधल्या काळात लोड शेडिंग होतं, तिथले काही प्रश्न येत असतात. तर असे परिस्थितीनुसार त्या डिपार्टमेंटचे ते प्रश्न येत असतात. पण एक जनता दरबारबद्दल असं बोललं जातं की मग जर जनता दरबार
भरवून प्रश्न सोडवायचे असतील, आमदारासमोर गेल्यानंतर प्रश्न सुटतील, तर जनता दरबार न घेता नेहमीच्या ऑफिसच्या मार्गाने हे प्रश्न का सुटू शकत नाहीत, असा एक मतप्रवाह आहे. तर याला ती एक कसं आमदार असतं म्हणून माहिती आहे काय का, उत्तर? मी तुम्हाला सांगितलं काय होतं की अधिकाऱ्यांचीही चूक नसते साहेब. म्हणजे त्यांच्याकडे दिवसभराचा जो काही आपण कामकाज पाहिलं, मी आता पाहिलं 1.5 महिना SIRमध्ये संपूर्ण प्रशासन व्यस्त होतं. त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये निवडणुका होत्या, त्या निवडणुकाचे कामकाज होतं. मधल्या काळामध्ये जनगणनेच्या अधिकाऱ्यांना जबाबदारी आली होती. म्हणजे अशा असंख्य गोष्टी अधिकाऱ्यांच्या मागे असतात. जनता दरबारामुळे काय होतं, एक दिवस डेडिकेट होतो त्यांना हं, आणि मग त्यांना नाईलाज असतो. आणि मुळात काय होतं की प्रॉब्लेम अधिकाऱ्यांचा नसतो, प्रॉब्लेम हं, खालच्या कर्मचाऱ्यांचा असतो. हं, अनेकदा तहसीलदार खूप सक्षम असतो, BDO सक्षम असतो, PI सक्षम असतो, खालच्या लोकांचं काय? हं, म्हणजे प्रश्न लोकांचे जे अडतात ना, ते सर्वसामान्य एखादा खालचा क्लर्क असेल, शिपाई असेल किंवा एखादा ग्रामसेवक, तलाठी किंवा साधा एखादा पोलीस स्टेशनचा एखादा शिपाई असेल, अशा ठिकाणी कामं अडकलेली असतात. हं, हं, तर हे जनता दरबारमुळे काय व्हायला लागलं, की ह्या लोकांची पितळी उघडी पडायला नको म्हणून ही खालच्या लोकांनी पटापट कामं करायला सुरू केली. हं, शेवटी माझी भावना अशीच नाही, म्हणजे माझं तर पहिल्या दिवशी मत असं होतं, मी जनता दरबार घेतल्यावर हे सांगितलं, की पहिल्या जनता दरबारला माझ्याकडे 400च्या वरती अर्ज गेले होते. हं, म्हटलं माझी इच्छा अशी आहे, की हे कमीत कमी अर्ज व्हावेत आणि माझ्या जनता दरबारला कमीत कमी गर्दी व्हावी, ह्या मताचा मी आहे. ओके. आणि गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रश्न सुटण्यासाठी जनता दरबार काढलेत. हं, मुळात काय आहे, की जनता दरबार घेतोय, प्रश्न सुटत नाही म्हणून ते मला घ्यावे लागतात. हं, आणि का सुटत नाही, तर अधिकाऱ्यांकडे इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. हं, आज आमदाराने बोलवलंय, ही सर्वोत्कृष्ट जबाबदारी त्या अधिकाऱ्याची त्या तालुक्यातली असते. हं, कारण तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी त्या संविधानिक पदावरती बसल्यानंतर तो सगळ्यात मोठा राहतो. त्यामुळे ते आमचा शब्द टाळू शकत नाही. हं. माझं म्हणणं आहे, ठीक आहे ना, काम होत असताना आमच्याकडे जनता दरबारला येणाऱ्याला आम्ही कधीच कोणाला विचारत नाही, हं, कारण तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, माझं काम केलंय की नाही केलंय, फक्त नंबरने आलं पाहिजे एवढी आमची इच्छा असते. आणि ते सगळं काम नोटिंग केलं जातं, कारण शेवटी काय होतं की आम्हालाही फॉलोअप घ्यावा लागतो. हं, 100% प्रश्न सुटत नाहीत, कारण हं. काही कामं अशी असतात की जी खितली नसतातच आणि काही कामं अशी असतात की लोकांची अवास्तव मागणी असते. म्हणजे त्यातल्या त्यात भूमी अभिलेखकडनं काही मोजणीची अपेक्षा असते. म्हणजे त्याचं म्हणणं असतं की मला पटेल अशीच मोजणी झाली पाहिजे, अशा होऊ शकत नाही. शेवटी नियमाच्या पलीकडे अधिकारी सुद्धा काम करू शकत नाही. तर अशी काही कामं जी प्रलंबित राहतात, ही एक 2-5% कामं जी कधी न होण्याजोगी असतात. काही कामं अशी असतात की काही लोक फक्त जनता दरबारला येतात, इतर वेळेस येत पण नाही. त्यामुळे ह्यांना आम्हाला हा जनता दरबार घ्यावा लागतो आणि हा घेत असताना बाजारच्या दिवशी यासाठी घ्यावा लागतो, कारण सर्वसामान्य लोक रोज बुडून आलेली असतात आणि बाजारच्या दिवशी जर एका ठिकाणी सगळे अधिकारी भेटत असतील तर अडचण काय, आणि तिथं सगळीच कामं मार्गी लागतात, बरोबर. पटापट ॲक्शन मोडवर येतात. आणि जनता दरबारमध्ये सर्वसामान्याला यायला लागू नये किंवा येऊन आमची तक्रार होऊ नये म्हणून बरेचसे अधिकारी त्यांची कामं बाहेरच मार्गी लावून टाकतात. ओके, म्हणजे हा एक त्याचा सकारात्मक फायदा आहे. आणि रखडलेली कामं मार्गी लागली की एकदा कामांचा संख्या रखडल्याची कमी झाली की आपोआपच पुढे प्रक्रिया सुरळीत होईल असा आपण विश्वास बाळगूयात. दुसरं एक असं आहे की तुम्ही पहिल्या टर्ममध्ये आमदार झाला आणि राज्यात गाजेल असा एक विषय तुम्ही हाती घेतला. म्हणजे आत्ता तुकाराम मुंडेंची चर्चा सुरू आहे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यानंतरची, की त्यांनी दूध भेसळ आणि इतर सगळ्या गोष्टींवर कारवाई केली. पण हे सगळं होण्याच्या आधी, म्हणजे तुकाराम मुंडे या विभागात येण्याच्या आधी तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता की ज्याला आता यश आलेलं आहे, तो होता ॲनालॉग पनीरचा, म्हणजे कृत्रिम पनीरचा. तर हे नेमकं काय आहे? तुम्हाला हा प्रश्न सुरुवातीला कसा भेडसावला? कृत्रिम पनीर कसं आहे आणि तो प्रश्न तुम्ही विधानसभेत कसा मांडला आणि आत्ता त्याच्यावर जी बंदी आली, हा प्रवास नेमका कसा राहिला? हे थोडं सविस्तर सांगितलं तर. प्रवास खूपच खडतर होता, एवढा सोपा नव्हता. म्हणजे तुम्ही जर माझे व्हिडिओज पाहिले, म्हणजे मार्च 2025ला मी हा प्रश्न मांडला होता आणि त्यावेळेस मांडत असताना मी पनीर सभागृहात घेऊन गेलो होतो. पनीर आणि ॲनालॉग चीज. ॲनालॉग पनीर हा पदार्थ अस्तित्वातच नाही आहे, पण तो फक्त भारतामध्ये ॲनालॉग चीजला थोडंसं अल्टर करून बनवला गेला आणि सगळ्यात घातक प्रोडक्ट आहे. म्हणजे मी त्यावेळेस सभागृह संपल्यानंतर खाली ज्यावेळेस न्यूजला बाईट्स दिल्या होत्या, त्यावेळेस मी त्या बाईटमध्ये हेही म्हणलो होतो की हा दिवस दूर नाही, आज ॲनालॉग चीज हे सॅच्युरेटेड पाम ऑइल किंवा व्हेजिटेबल फॅटपासून बनतं आहे. हा दिवस दूर नाही की उद्या तो बीफ टॅलो किंवा पोर्कलाडपासून सुद्धा बनेल, ही मी भीती त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि काही महिन्याआधी मध्य प्रदेशमध्ये एक साजूक तूप बनवणाऱ्या फॅक्टरीवर धाड पडली. 11 वर्ष ते जनावरांच्या चरबीपासून तूप बनवत होते. म्हणजे मी जे मांडत होतो ती वस्तुस्थिती झाली. मी त्यावेळेस सभागृहात म्हणलो होतो की 70% पनीर फेक आहे. अनेकांना वाटलं मीडिया स्टंट असेल, मीडियात बातम्या छापून यावं म्हणून यांनी मांडलं असेल. आज स्वतः म्हणजे आयुक्तांनी त्यांच्या ऑर्डरमध्ये मान्य केलेलं आहे की जवळजवळ जेवढं म्हणजे तुम्ही जर आकडे मॅच केले तर 70%च्या आसपास जातच.
आणि त्यातलं त्यांनी असं म्हणलं की 34% तर नॉन एडिबल आहेत. म्हणजे 30 प्रोडक्ट जे टेस्टिंग झाले ते तर नॉन एडिबल सोर्सपासून बनलेले होते. म्हणजे तुम्ही खाऊ शकत नाही. इतके घातक पदार्थ त्या पनीरमध्ये होते किंवा त्या अॅनालॉग पनीरमध्ये होते. मग हा विषय अतिशय महत्त्वाचा होता. आणि हे सगळं करण्यासाठी मला चांगलं आठवतं आहे, मी मार्चनंतर परत मार्च 2026मध्ये सभागृहात प्रश्न मांडला होता. तुम्ही जर ते व्हिडिओ काढून पाहिला तर लक्षात येईल. मी इतकी तळतळ व्यक्त केली होती. म्हणलं मंत्री महोदयांना विनंती केली, अरे तुम्हाला बंदी जर आणता येत नसेल ते शक्य आहे, पण जरी आणता येत नसेल तर कमीत कमी मेनू कार्डमध्ये स्पेसिफाय करा. हे खूप सोपं आहे, लोकांना ठरवू द्या. त्यावेळेस तो मेनू कार्डमध्ये स्पेसिफाय करायचा निर्णय झाला. पण त्यावेळेस मला हे दिसलं की हॉटेल्स हे मेनू कार्डमध्ये स्पेसिफाय करायची ऑर्डर झाली. प्रत्येकाने आपल्या इथं बोर्ड लावून टाकला, वी डोंट सेल अॅनालॉग चीज, वी डोंट सेल अॅनालॉग पनीर. आम्ही इथे अॅनालॉग चीज अॅनालॉग पनीर विकतच नाही, शुद्ध पनीर विकतो. थांबला विषय, मेनू कार्डमध्ये बदल करायची गरजच पडत नाही. मग मी CM साहेबांच्या मागे लागलो. म्हणलं साहेब हे काय मला पटत नाही आहे, काही कारणात मार्ग काढा. कारण ऑलरेडी आधी ज्यावेळेस मी प्रश्न मांडला त्यावेळेस नार्वेकर म्हणून कमिशनर होते, त्यानंतर दुबे पाटील हे कमिशनर आले, रेग्युलर कमिशनर, त्यांच्याकडे ऑर्डर होती. मी CM साहेबांकडे इतका सातत्याने कमीत कमी 8-10 वेळेस मी ह्या पनीर अॅनालॉग पनीर संदर्भात किंवा अॅनालॉग चीज संदर्भात गेलो होतो. आणि मग त्यांना मी तो विषय सांगितला. आणि सगळ्यात म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढ्या नेत्यांबरोबर काम केलं आहे त्यात संवेदनशील आणि हुशार जर नेतृत्व कोण असेल तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. त्यांनी तो मुद्दा स्वतः समजून घेतला आणि त्याच्यावर कसं ॲक्ट करता येईल आणि तो ॲक्ट करण्यासाठी योग्य माणूस, योग्य अधिकारी कोणता असेल तर त्यांनी ते तुकाराम मुंडेंची निवड केली. हे तुम्हाला एक किस्सा सांगेल मी. साधारण 19 मार्चच असेल तो, 19 मे. 19 मेला सकाळीच असं मी नॉर्मली कोणती पत्र असतील आमची मुख्यमंत्री सहायता दर मंगळवारी मी मुंबईला जातो, ती मी प्रथा केलेलीच आहे. त्यामुळे काय होतं, कामांचा फॉलोअप घेतं तर मतदारसंघातली कामं मार्गी लागतात. तर मुख्यमंत्री सहायताची काही पत्र होती आणि मला आश्वासन समितीची बैठक होती म्हणून म्हणलं कॅबिनेट नंतर CM साहेबांची भेट घेऊन जाणं शक्य नाही होणार. मी प्री कॅबिनेट त्यांच्या ऑफिसला गेलो पत्र देण्यासाठी. साहेब नॉर्मली प्री कॅबिनेट नसतात, पण फॉर्च्युनेटली साहेब आतमध्ये होते. आणि काही बाहेर एक समाधान मामा अवतडे होते, समाधानजी अवतडे, त्यांच्यावर मी गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्याच आतनं निरोप आला की जेवढे आमदार महोदय आहेत त्यांना आत पाठवून द्या. आत गेलो. म्हणले साहेब, म्हणले अरे काय आणलं? म्हणलं काही नाही साहेब, साधं मुख्यमंत्री सहायताचं एक पत्र आहे. त्यांनी पत्र घेतलं, ठीक आहे म्हणले, सही केली. आणि तेवढ्यात तुकाराम मुंडे जस्ट ऑफिसमधनं त्यांच्या बाहेर गेले. आणि बाहेर गेल्यानंतर पूर्ण महेशजी शिंदे आले, आमदार महेशजी शिंदे. तर म्हटलं साहेब ह्यांनी पण एवढीचा खूप चांगला प्रश्न मांडलेला आहे कलर संदर्भातला. आणि आम्ही असं दारात उभे होतो. तर CM साहेब डायरेक्ट माझ्याकडे वळून पडले. म्हणजे हा डिपार्टमेंट आहे ना नीटच करतो. हे CM साहेबांचं वाक्य आहे. याला साक्षीदार मी आहे, महेशजी शिंदे आहेत, समाधान मामा अवताडे आहेत. म्हणजे हे डिपार्टमेंट मी नीटच करतो. आणि संध्याकाळी तुकाराम मुंडेंची ऑर्डर पडली, त्यांची नियुक्ती ही आयुक्त म्हणून झाली. मी त्या रात्री त्यांच्याशी बोललो, त्यांचं अभिनंदन करायला फोन केला होता. पण त्यांची त्यावेळेस मानसिकता नव्हती. ते म्हणजे हे पद दोन पद स्टेप डाऊन आहे. मला ही काही कल्पना नव्हती किंवा पदाचं काय हेरार्की असते. त्यास त्यांनी थोडीशी चिंता व्यक्त केली होती, नाराजी व्यक्त केली होती की हे पद मला 2 स्टेप खाली कुठेतरी नेमलं जात आहे. पण त्यावेळेस मी साहेबांना विनंती केली, आता मला साहेब यातलं काही माहीत नाही, त्यामुळे तुम्ही CM साहेबांनाही अपडेट केलं. म्हणजे डेफिनेटली जिथे मांडता येईल ते मी मांडायचा प्रयत्न करेल. पण ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, ह्यात चांगलं काम तुमच्याकडनं होऊ शकतं अशी जी सगळ्यांची अपेक्षा आहे. शेवटी निर्णय तुमचा आहे. जवळजवळ 8 दिवस त्यांनी चार्ज घेतला नव्हता पदाचा. त्यानंतर 26 तारखेला माझ्या मते त्यांनी पदाचा चार्ज घेतला. मी त्या दिवशी त्यांना फोन केला, म्हणजे साहेब मला भेटायचं आहे, काही प्रश्न आहेत. त्यांनी मला 2-4 दिवस द्या, मी थोडंसं माझं सगळं पाहून घेतो, डिपार्टमेंट समजून घेतो आणि मग तुम्ही भेटायला आहे. आणि मग नंतर ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस त्यांना त्या डिपार्टमेंटची ग्रॅव्हिटी लक्षात आली होती. आयुक्तांचे अधिकार काय आहेत हे योग्य पद्धतीने वापराच्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली होती. आपल्याला आठवत असेल तर मी त्यावेळेस सभागृहात सुद्धा मांडलं होतं की फूड अँड सेफ्टी ॲक्ट 2006 हा एक खूप सक्षम कायदा आहे. या कायद्याच्या अंतर्गत कमिशनरला खूप मोठे अधिकार आहेत. दुर्दैवाने ते अधिकार वापरले जात नव्हते. याची मांडणी मी वेळोवेळी केलेली आहे. पण तुकारामजी मुंडे ह्या कायद्याचा, ह्या अधिकारांचा योग्य पद्धतीने किंवा ताकदीने वापर करतात. माझा समज असा आहे की समाज हा कायद्याने चालत नाही, तो कायद्याच्या भीतीने चालतो. आणि कायद्याची भीती ही आज आयुक्तांच्या माध्यमातून केली जात आहे. आज तुकारामजी मुंडेंची जशी स्तुती होते ना, माझी फक्त एकच विनंती आहे की हे सगळं करण्यासाठी जी ताकद त्यांना मिळते, जो आधार त्यांना आहे, तो फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. कारण त्यांनी एवढी ताकद दिल्यामुळे शेवटी अधिकारी काम कधी करू शकतो, ज्यावेळेस त्यांना सरकारकडनं समर्थन असतं, ज्यावेळेस वरिष्ठांकडनं समर्थन असतं. आणि आज ते समर्थन मिळताना दिसतंय. त्यामुळे निरोगी समाजाच्या दृष्टिकोनातून जी FDAची वाटचाल चालली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात
जेवढा वाटा म्हणजे जर काय म्हणतो आपण की सिंहाचा वाटा जर आज तुकाराम मुंडेचा असेल तर ह्या मुख्यमंत्र्यांचा. सिंहाच्या वाट्यावरती खारेचा वाटा आमच्या सारख्यांचा जरी असला हम्म. तरी सुद्धा संपूर्ण वाटा मिळण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. हे आपण नाकारून चालणार नाही, हम्म. कारण एवढं सोपं नसतं. बरोबर. आम्ही पाहिलं अधिकारी निर्णय घ्यायला लागले की त्यांच्या बदल्या होतात. म्हणजे अधिकाऱ्यांचं संरक्षण करणं, पाठीशी उभं राहणं हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे चालू आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळा जो प्रवास होता हा काही सोपा प्रवास नव्हता. पण ते आले, त्यांना मी भेटून नंतर आयुक्तांनाही हे सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, त्यांना पटल्या, त्याच्यावरती ॲक्शन झाले आणि मुळात पनीर फक्त एक सुरुवात आहे. म्हणजे अशा असंख्य गोष्टी आहेत. आत्ता तुम्ही पहा आजही म्हणजे चांगले मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत, मल्टीनॅशनल्स आहेत, मोठे हॉटेल्स आहेत, ते आजही चीज पिझ्झा, चीज बर्गर्स हे मोठ्या प्रमाणावर विकतात, चीज सँडविच. पण त्यात खरं चीज आहे का, का ॲनालॉग चीज आहे, याची तपासणी होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जर ॲनालॉग चीज म्हणून जर तुम्हाला चीज पिझ्झा, चीज बर्गर मिळत असेल तर हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. मी आदरणीय मुंडे साहेबांनी विनंती करणार आहे, त्यांना निवेदनसुद्धा देणार आहे. आता एकदा पनीरची अंमलबजावणी झाली ना, एकदा आता हा मोर्चा ह्या बाजूला वळवणं गरजेचं आहे. कारण सोपं नाही. म्हणजे अनेकदा तुम्ही पाहिलं तर तसं ज्यावेळेस मी प्रश्न मांडला त्यावेळेस आमच्या विरोधकांनी म्हणलं, अरे पनीरचा आणि आपल्या मतदारसंघाचा काय संबंध आहे, आमदार कुठं पनीर बोलतोय आणि त्याचा फायदा काय. पण ह्या विरोधकांना हे माहीत नव्हतं की माझ्या श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये दिवसाचं 5.5 ते 6 लाख लिटर दुधाचं कलेक्शन आहे. आणि मी प्रश्न मार्चमध्ये मांडला, त्याच्या आधी तुम्ही जर आठवत असेल तर त्याच्या आधी काही महिने दुधाचे बाजारभाव हे 23 रुपयापर्यंत आले होते. हे काहीच महिने म्हणजे साधारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस 23 रुपयाचा प्रचार आपल्या सगळ्यांनी केला होता. वर्षभरामध्ये माझा प्रश्न आला आणि आज दुधाचे बाजारभाव हे 43, 44, काही काही ठिकाणी 45 रुपयाचे, मी गाईच्या सांगतो, म्हशीच्या नाही, 45 रुपयापर्यंत बाजारभाव आहेत. इतिहास असा आहे की जून जुलै महिन्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड काढून पहा, कायम दुधाचे बाजारभाव हे पडत असतात पावसाळ्याच्या काळामध्ये. पहिल्यांदा असं झालं की मागच्या जून जुलैमध्ये ह्या जून जुलैमध्ये बाजारभाव पडले नाहीत. म्हणजे पनीरवरती बंधनं आल्यामुळं काय झालं, ह्या दुधाची स्टेबिलिटी आली. जे बाय प्रोडक्ट्समध्ये आर्टिफिशियल सोर्समधनं नॉन डेअरीपासून जे बाय प्रोडक्ट बनत होतं तिथे आता दूध डायवर्ट झालं. त्यामुळे ही दुधाची डिमांड जी ॲक्च्युअल होती ती सुरू झाली आणि आता दुधाला कुठेतरी महत्त्व वाढतं. पण याला जोडूनच असं आहे की आपल्याकडे दूध भेसळीची पण चर्चा झाली, तसे दूध भेसळ पकडली गेली. स्वतः मुंडे साहेबांनी पण कारवाया केल्या, बऱ्याच ठिकाणी छापे टाकले, दूध भेसळी पकडली गेली. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पकडली गेली, पुण्यात पकडली गेली, बाकी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पकडली गेली. पण एक असं दिसलं की आता पनीरच्या संबंधाने जसे मुख्यमंत्री मुंडे साहेबांच्या पाठीशी राहिले, तसं दुधाच्या बाबतीत मात्र काही राजकारण्यांनीच दूध भेसळीवरच्या कारवाया ज्या सुरू होत्या त्याला राजकारण्यांकडूनच काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीने म्हणा किंवा त्यांच्या वक्तव्यातून म्हणा विरोध होताना दिसला. तर याच्याबद्दल ह्याच्यात अडचण अशी आहे की दुधाची व्याख्या म्हणजे काय, जनावरांच्या मॅमरी ग्लँड्समधनं आलेलं पदार्थ म्हणजे दूध. त्या दुधामध्ये तुम्ही पाणी जरी मिसळलं तरी ते दूध भेसळ. हे आमचं काय म्हणणं आहे की जे काही अधिकारी जे काही तुम्ही म्हणता पुढाऱ्यांनी जो विरोध केला, दूध भेसळचं प्रमाण हे फक्त अवघं 1-2% आहे. तुम्हाला जर आठवत असेल, झिरवळ साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं होतं की 25 ते 30% दूध हे कमी झालं असा अंदाज व्यक्त केला जातोय. मी खाली येऊन त्यांच्या ह्या सगळ्या वक्तव्याला काउंटर केलं होतं. ही वस्तुस्थिती नाही. तुम्ही आजही फिगर्स काढा. आपल्या अहिल्यानगरमध्ये साधारण 48 लाख लिटर हे दुधाचं कलेक्शन आहे डेली. त्यात बदल नाही झाला ना. राज्यात सुद्धा कुठेही बदल झालेला नाही आहे. उलट दुधाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस हा त्यांनी उत्तर जुलै महिन्यात दिलं होतं तर जुलै महिन्यामध्ये 0.02% एवढी दुधात वाढ झालेली आहे. दूध कमी व्हायचा विषयच राहिलेला नाही. दूध भेसळ ही काही प्रमाणामध्ये आहे, हे मी नाकारत नाही. पण ह्यात 100% आपण म्हणू शकत नाही की 25%, 30% तशी वस्तुस्थिती नाही आहे. दूध भेसळ, साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, 10,000 लिटर दूध हे भेसळ करून विकायचं असेल तर त्याला बेसिक काहीतरी दूध घ्यावं लागेल. बरोबर. त्याच्यामध्ये बाकी केमिकल्स वगैरे जे काय टाकतात ते टाकून 10,000 लिटरचा टँकर बनवला. आज ह्या लोकेशनला तुम्ही बनवला टँकर, हा घेऊन तुम्हाला शहरामध्ये जायचं आहे, तिथलं ट्रान्सपोर्टेशन आलं, ती सगळी प्रक्रिया आली, एवढा मोठा टँकर नेऊन तो डिस्ट्रीब्युशन आला. 10,000च्या लिटरमध्ये 10 रुपये 15 रुपये तो पर लिटर कमवेल. झाले किती? लाख रुपये, 1.5 लाख रुपये, मॅक्सिमम 2 लाख रुपये टँकरचे कमवेल. ह्याच्याच विपरीत सिंगल 1 टनाचं जर त्यांनी पनीर बनवलं डुप्लिकेट, खवा बनवला डुप्लिकेट, 1 टनाला काय छोट्या हत्तीत छोट्या गाडीत पण जाईल आपल्या 4 व्हीलरमध्ये, पिकअपमध्ये किंवा एखाद्या बोलेरोमध्ये.
हम्म. 1 टन गुणिले बनायची किंमत साधारण 90 ते 100 रुपयामध्ये बनतं आणि मार्केटमध्ये 350-400 रुपयाने विकलं जातं. हा नफा जर तुम्ही कॅल्क्युलेट केला, कशाला दुधामध्ये भेसळ करत बसतील हे? हम्म. भेसळ ही दुधापेक्षा जास्त दुधजन्य पदार्थांमध्ये होती, बाय प्रोडक्ट्समध्ये होती. त्यामुळे तर आज पनीर मिळत नाही ना. हम्म. आज जर तुम्ही पनीर ऑर्डर करा, नाही घाई देत कोणी, हम्म. नाहीच मिळत आहे. कारण ओरिजिनल सोर्समध्ये मिळतच नव्हतं. मेजर मिक्सिंग होतं. आता जिथं मिळतं तिथली क्वालिटी पण चेंज झाली आहे, चव बदललेली आहे. हम्म. आज खाल्ल्यानंतर पनीरचे ॲक्च्युअल म्हणजे जर रेग्युलर आपण पनीर खात असेल तर त्या टेस्टमध्ये डिफरन्स जाणवायला लागला आहे. हम्म. माझं एक मी वक्तव्य केलं होतं की जे पेढे आपण खातो, मिठाईचे पेढे, हम्म. पेढा हा दुधापासून बनतो. हम्म. तुम्ही प्रॉपर कंदी पेढे खा बरं. कुठले आता त्या कुंतलगिरी असतील किंवा साताऱ्याचे असतील, हम्म. त्या कंदी पेढा तुम्ही खाल्ला ना, हाताला तेल नाही लागत, तूप नाही लागत. हम्म. पण एखाद्या मिठाईवाल्याकडनं जर पेढा घेतला तुम्ही तर त्यात तेलकट पदार्थ लागतो. हम्म. तो तेलकट पदार्थ दुधापासून बनलेला नाही आहे, ते ॲक्च्युअल तेलापासून, सॅच्युरेटेड ऑइल्सपासून बनलेले हे पेढे असतात. त्यामुळे तिथे जर आपल्याला रोग आली असेल तर नक्कीच दूध तिथे डायवर्ट होणार आहे, दुधाचा फायदा तिथे होणार आहे. त्यामुळे भेसळ ही दुधापेक्षा ह्या सगळ्या प्रोडक्ट्समध्ये होते, कारण ह्या प्रोडक्ट्समध्ये मार्जिन खूप होता. म्हणजे साधं उदाहरण घेतलं की तुमचं 25 रुपयाच्या दुधात 15 रुपये मार्जिन कमवायचे, कारण 90 रुपयाचं प्रोडक्ट बनवून ते 4 पट किमतीने विकायचं. याची जर तुलना तुम्ही केलं तर कोणताही माणूस दुपटीपेक्षा 4 पटीमध्ये जास्त तो लक्ष घालणार आणि कमी इझिली ट्रान्सपोर्ट करता येणार आहे, कोणाच्या नजरेत येणार नाही, लक्षात येणार नाही. हम्म. त्यामुळे ह्याच सगळ्या भेसळ अतिशय महत्त्वाची होती. दूध भेसळ काही प्रमाणामध्ये होती, ती करणारी काही प्रवृत्ती असतात. त्यांना जर आळा घालायचा असेल तर मी सरकारकडे एक मागणी केली की जी आस्थापना करते ना, त्या आस्थापनाला तुम्ही जिओ टॅगिंग करा. कारण एवढं सोपं नाही आहे सेटअप करणं, भेसळीचं दूध बनवणं. तो सेटअपही मोठा असतो. त्यामुळे समजा ह्या ठिकाणी सेटअप झाला, याला जर जिओ टॅगिंग केलं, भविष्यात कुठेही सापडलं, पहिला हा सेटअप चेक करा. तर असे किंवा ह्या सेटअपला परत तुम्ही परवानगीच देऊ नका दूध प्रोडक्शनची. असे काही मार्ग आपल्याला काढायला लागणार आहेत. हे कायद्यामध्ये तरतुदी आपल्याला कराव्या लागणार आहेत. पण याचाच एक साईड इफेक्ट असा मानला जातोय की दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढल्यात, तर त्याचं जस्टिफिकेशन आपण कसं कराल? ठीक आहे, भेसळ कमी झाली असं वाटतंय, पण मग दरवाढ त्याचं समर्थन कसं करता येईल? नाही, हे बघा, मुळात तुम्हाला स्वस्तातलं मिळत होतं आणि ते स्वस्तातलं मिळणारं हे डुप्लिकेट मिळत होतं. तुम्ही डुप्लिकेट खात होते, त्यात तुम्ही समाधानी होते. आज किमती वाढल्यात ह्याचं तुम्हाला वाईट वाटतंय, पण हे डुप्लिकेट खाल्ल्यामुळे तुमचे दवाखान्यात जे पैसे जात होते हे तुम्हाला कळत नव्हते ना. तर तुमच्या आरोग्यावर हानी होत होती हे तुम्हाला लक्षात येत नव्हतं. आता ते होणार नाही. शेवटी काय आहे बघा, तुम्हाला चांगलंही पाहिजे आणि स्वस्तातही पाहिजे, हे होऊ शकत नाही. जो मिनिमम रेट आहे शेवटी तो होणारच ना. त्यामुळे बाजारभाव वाढलेत याचं जर दुःख करणार असेल तर ठीक आहे ना, डुप्लिकेट खा आणि आजारी पडा, कॅन्सर करून घ्या. अहो, माझ्याकडे काही अशी उदाहरणं मी पाहिलेली आहेत. साधं कसलं व्यसन नाही, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, दारू नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही, काहीच नाही, तरी कॅन्सर होतो. कुठनं होतं कॅन्सर? ह्या ॲडल्ट्रेटेडमधनंच होतं ना. शेवटी तुम्हाला दवाखान्यात पैसे घालायचे आहेत का आरोग्यावर पैसे आज खर्च करायचे आहेत, हा निर्णय ग्राहकाने घेणं गरजेचं आहे. आणि हा निर्णय घेत असताना तुम्ही चांगलं खाल्लं तर शरीराला त्रास कमी होईल. आयुष्यभराचा त्रास भोगण्यापेक्षा जर माझी ऐपत कमी आहे ना, थोडंच खा, मला जेवढं परवडेल तेवढं मी खाल्लं तर अडचण काहीच नाही. जे परवडतं त्यापेक्षा जास्त काहीतरी खायचं आहे आणि मग ते मिळत नाही म्हणून डुप्लिकेट खायचं आणि मग त्रास करून घ्यायचा, हा काही युक्तिवाद मला पटत नाही. आता पुन्हा राजकारणाकडे येऊ. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राजकारणाकडे, श्रीगोंदा तालुक्यातल्या राजकारणाकडे. सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे, प्रक्रिया सुरू आहे सगळी, आणि त्यात असे वेगवेगळे मतप्रवाह सुरू झालेले आहेत. भाजप अंतर्गतच स्पष्टपणे 2 गट पडल्याचं दिसतंय आणि त्यातच आणखी एक तुमचा परवाचा जो मुवमेंट होती, जे की होती की पाचपुते आणि नागवडे श्रीगोंदा तालुक्यात एकत्र आले आणि एक सहमती एक्सप्रेस राबवायची की काय, असा एक विचार सुरू झालेला आहे. तर हे नेमकं समीकरण कसं असणार आहे? म्हणजे हे राजकारणातले विरोधक एकत्र आलेत हे आम्ही पाहतोय, हे सहकाराच्या निमित्ताने असेल की पुढे चालून राजकारणाला काही दिशा बदलणार आहे? हे मुळात काय होतं की सहकार आत्तापर्यंत जे अहिल्यानगरच्या निवडणुका, नगरच्या सहकाराच्या निवडणुका झालेल्या आहेत, ह्या कधीही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर होत नाही आणि सहकारामध्ये कोणताही पक्ष पाहिला जात नाही. तिथे गटावरती ह्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आमची भूमिका आणि मानसिकता हीच आहे की शेवटी तालुक्याला जास्तीत जास्त काय मिळेल. इतके वर्ष कधी म्हणजे पाचपुते गटाचा कधी आमचा जिल्हा बँकेत
संचालक गेला नव्हता. हम्म. पण जो कोणता संचालक मागच्या 25 वर्षात गेलेला आहे हम्म. त्याला 100% पाचपुते गटाच्या मतावरच गेलेले आहे. गेलेलं आहे. हम्म. आमची अडचण अशी होती की कायम आम्ही 40 ते 45% इतके ठराव आमचे होत होते. हम्म. आणि मग जर आम्हाला आमच्या लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर आमचा संचालक हा बँकेत जाणं जायचं. गरजेचं. हम्म. आणि जर बँकेत संचालक जाणार असेल आणि एक सोडून 2 जाणार असेल तर पाचपुते आणि नागोडे असे 2 संचालक जाऊ शकत असतील तर तो तालुक्याचा फायदाच असणार आहे. हम्म. आणि दोन्ही गटाच्या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा तो फायदाच असेल. हम्म. त्यामुळे आम्ही हा विचार केला. तसा हा विचार आदरणीय विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आला होता. हम्म. त्यांनी एक विचार मांडला, त्याच्यावरती आम्ही थोडंसं चर्चा केली, चांगली वाईट. शेवटी राजकारणात ज्यावेळेस जे काही राजकीय भूमिका असतील त्या नागोडे कुटुंबाच्या, पाचपुते कुटुंबाच्या ह्या कायम स्वतंत्र राहिलेल्या आहेत आणि भविष्यात सुद्धा राहतील. कारण शेवटी प्रमुख गट हे श्रीगोंदा तालुक्यात पाचपुते आणि नागोडेच राहिलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा तसेच राहतील. त्यामुळं मुळात राजकारणाच्या ज्या ज्या भूमिका ते त्यांचे सर्व नेते मंडळी हे घेण्यासाठी समर्थ आहेत, त्यावेळेस ते योग्य निर्णय घेतील. पण सहकाराच्या बाबतीमध्ये आज आमची भूमिका यातनं झालेली आहे की उद्या कमीत कमी 2 संचालक पद जर तालुक्याला येत असतील तर त्याचा फायदा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. कारण आम्ही कधी लक्ष घातलं नव्हतं, कारण आमचं एकदम स्पष्ट होतं सगळं चांगलं चाललं त्यात लक्ष का घालावं. पण मागच्या 5 वर्षात जी आम्ही भूमिका पाहिली की ज्या पद्धतीने बँकेच्या माध्यमातून काही सोसायटींची पिळवणूक केली जात होती, काहींना त्रास दिला जात होता, त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एक क्लिअर किंवा स्पष्ट पद्धतीने जर काम करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. या भूमिकेतनं आम्ही हा निर्णय घेतला. ओके, म्हणजे सहकारात ही सहमती असणार आहे, बाकीच्या राजकारणात नसणारी. पण मग बाकीच्या राजकारणाची त्यावेळेस निर्णय घेतले जातील. मुळात मग काय आहे की श्रीगोंद्यामध्ये आज सगळेच महायुतीत. हम्म. त्यामुळे महायुतीचे जे निर्णय घेतील तो आता मान्य राहील. नेते मंडळींचा निर्णय हा मान्य राहील. म्हणजे आम्ही भाजपमध्ये आहोत, महायुतीत आहोत, तिकडे जगताप आहेत, नागोडे आहेत, शेलार आहेत, हे सगळे राष्ट्रवादीमध्ये आहेत. राष्ट्रवादी सुद्धा महायुतीचा घटक आहे. त्यामुळे मुळात श्रीगोंद्यामध्ये सर्वच सत्ताधारी आहेत, कोणीही विरोधात नाही. त्यामुळे ते आज गटाबरोबर आले काय नाही आले काय ते वन अँड द सेमच आहे. पण फक्त दुर्दैव असं होतं की आमचे जे विरोधक आहेत ते ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात आहेत. पण ही काय की ही मास बेस निवडणूक नाही आहे, ही ठरावांची निवडणूक आहे. काही आमच्या हक्काचे ठराव आहेत, काही नागोड्यांच्या हक्कांचे ठराव आहेत. त्यामुळे उद्या निवडणुकीला शेवटी हे नेत्याचंच ऐकणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक 100% अडचणीची कोणती राहणार नाही. मग ही सहमती श्रीगोंदा कारखान्याच्या निवडणुकीत पाहायला मिळणार का? म्हणजे त्यावेळेसचा निर्णय मी सांगितलं ना, सहकारातले निर्णय हे त्यावेळेस घेतले जातात. हे काही राजकीय भूमिका नसते. बसून 100% निर्णय घेतले जातील. आम्ही कुंडलिकतात त्यांनाही मदत केलेली आहे. त्यांच्या निवडणुका बिनविरोध करण्यात मदतच केली होती आम्ही. असं काही नाही आहे. शेवटी काय असतं की त्यावेळेसची जी कार्यकर्त्यांची, नेत्यांची भावना आहे, आम्ही एकटे निर्णय घेऊ शकत नाही. पाचपुतेंचा स्वभाव आहे की ते एकटे कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे उद्या ज्यावेळेस कारखाना येईल त्यावेळेस कारखान्याशी निगडीत असणारे आमचे सर्व नेते मंडळींशी चर्चा केली जाईल आणि त्यांच्यातनं ते जर म्हणले हा ठीक आहे आपल्याला एकत्रित बसून निवडणूक करायची आहे, मग ती बिनविरोध करायची तयारी असेल तरी आमची तयारी आहे. ते जर म्हणले उद्या निवडणूक करणं गरजेचं आहे तर निवडणुकीलाही सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. पण याचा अर्थ असा नाही, मुळात काय होतं राजकारणात तुम्ही एका भूमिकेवरनं संपूर्ण राजकारण ठरवू शकत नाही. परिस्थिती खूप बदललेली आहे. आज क्षणाक्षणाला निर्णय बदलत असतात. त्यामुळे ज्या त्या गोष्टीसाठी जो तो निर्णय झालेला असतं, आत्ताचा निर्णय झालेला आहे. शेवटी हा निर्णय कसा होणार नाही या दृष्टिकोनातून अनेकांचा प्रयत्न चालू आहे. पण मला जो काही आत्तापर्यंतच्या जिल्हा बँकेचा अनुभव आहे, बहुतांश ह्या बँका बिनविरोधच होत असतात. कारण काय होतं की मुळातच 21 पैकी 6 हे जनरल जागा आहेत, पण उरलेल्या ह्या जागा ह्या प्रत्येक तालुक्याच्या जागा आहेत. मग त्या तालुक्यात ज्याचं संख्याबळ वाढतं त्या ठिकाणी ती बिनविरोध होऊन जाते. जिथे चुरशीची लढत असते त्याच ठिकाणी निवडणुका होतात. आणि जर खालच्या जास्त बिनविरोध झाल्या तर वरच्या पण 6 जागा बिनविरोध होऊन जातात, त्याच्याही निवडणुका लागत नाहीत. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. उद्या काय होतंय ते पाहूयात. मग राम शिंदेंनी ही जी वेगळी भूमिका घेतली आहे, त्यांनी वेगळ्या पद्धतीने संपर्क सुरू केला आहे, याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही बघा, त्याच्याकडे तुम्ही काय पाहता हे महत्त्वाचं आहे. आज ते भेटतात तिथपर्यंत ठीक आहे. निवडणूक अजून जाहीर झाली आहे का? नाही. त्यांनी अजून पॅनल डिक्लेअर केला आहे का? नाही. मग ह्या चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. शेवटी राजकारणात जर तर असला कधीही धरा दिला जात नाही आणि होत नाही. असं झालं असतं तर काय, तसं झालं तर काय, याला काही अर्थ नसतो. ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्या दिवशी राम शिंदे साहेबांची किंवा विखे पाटलांची काय भूमिका आहे या दोन्ही कुटुंबांची किंवा ह्या दोन्ही नेत्यांची, याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतील. आज आपण तर्कवितर्क लावण्यात काहीही अर्थ नाही. शेवटी काय होतं, जो तो आपापल्या सोयीनुसार अर्थ लावतो. म्हणजे मधल्या काळामध्ये ज्यावेळेस
आमचा नागोडे आणि पाचपुते हा निर्णय व्हायचा होता, त्यावेळेस चुरशीची लढत होईल अशा बातम्या होत्या. पण एकदा तो निर्णय झाला तर क्लिअर कट, अरे आता पारडं झुकलंय हे डायरेक्ट म्हणायला लागले. त्यामुळे कसं असतं, शेवटी त्या भूमिकेनुसार त्या परिस्थितीनुसार ही चर्चा केली जाते. माझं मत आहे की जिल्हा बँकेच्या चर्चेसाठी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा प्रोग्राम लागेपर्यंत आपण वाट पाहणं गरजेचं आहे. बरोबर. थोडासा कौटुंबिक मुद्दा आहे. एक आम्ही असं पाहिलं होतं की पाचपुते साहेब आणि त्यांचे बंधू सदांना यांचं एक वेगळं समीकरण होतं आणि एक मवाळ पद्धतीने म्हणजे सर्वसमावेशक राजकारण करणार आणि एक आक्रमक पद्धतीने राजकारण करणार. तर तशीच प्रतिमा आता आम्हाला विक्रमसिंह आणि प्रतापसिंह यांच्यात दिसते. तर हे खरंच असा वारसा पुढे चालतोय आणि नाही, मुळात त्यांना काय आता असतं, आणखी कुठे संधी मिळणार आहे की जिल्हा बँक किंवा अशी काही संधी त्यांना मिळू शकते का, असा एक त्याला जोड प्रश्न आहे. नाही, जिल्हा बँकेसाठी प्रतापने नेतृत्व करावं, प्रतापभाई यांनी नेतृत्व करावं अशी आमच्या सर्व नेते मंडळीची, कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. कारण तालुक्यात माझ्या पश्चात बहुतेक कामं ते करत असतात आणि शेवटी जर नेता मोठा झाला तर मतदारसंघाला फायदा होतो. पण मतदारसंघाला नुसता नेता मोठा होऊन फायदा होत नाही, तर नेत्याचा संपर्कही अतिशय महत्त्वाचा असतो. एक तर नेत्याचा जरी संपर्क झाला पाहिजे किंवा नेत्याच्या वतीनं कोणीतरी संपर्क केला पाहिजे. त्यामुळे आज मतदारसंघामध्ये माझ्या गैरहजेरीमध्ये, पूर्वी दादांच्या गैरहजेरीमध्ये मी असायचो, आई असायचे, काका असायचे. आज माझ्या गैरहजेरीमध्ये आई आहेत, प्रताप आहेत आणि अनेकदा दादासुद्धा बऱ्याचशा कार्यक्रमाला जात असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना अशी असते किंवा स्थानिक प्रतापला भेटलं तर काम मार्गी लागतात. त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी, उद्या जर तुम्ही त्यांना बँकेत पाठवलं तर बँकेचे आमचे बरेचसे प्रश्न हे मार्गी लागतील. आणि शेवटी कसं असतं, सगळ्याच गोष्टी प्रेमाने होत नाही. काही ठिकाणी प्रेमाने होतं, काही ठिकाणी वेगळे मार्गही अवलंबावे लागतात. कारण राजकारण म्हणजे राजकारणाची डेफिनेशन साम दाम दंड भेद हे सगळंच म्हणजे राजकारण असतं. त्यामुळे हे सगळ्याची तयारी असली पाहिजे आणि मग त्या तयारीमध्ये काही गोष्टींचे गुण प्रतापकडे चांगले आहेत, काही गोष्टींचे गुण माझ्याकडे चांगले आहे. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणाचे काय गुण याच्यापेक्षा आउटपुट काय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर. एकूणच तुम्ही आता पहिलीच टर्म असताना राजकारणात बऱ्यापैकी पकड निर्माण केली आहे. मतदारसंघात आहे, विधानसभेतही तुम्ही आता वेगळी छबी निर्माण केलेली आहे. तर यात पुढं जाऊन 2029चं राजकारण कसं असणार आहे आणि 2029ला आम्ही विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडे कसं पाहायचं आहे, म्हणजे ते कुठल्या पोझिशनला असतील? साधारण 4 नोव्हेंबर 2024च्या आधी विक्रम पाचपुते हे सर्वसामान्य होते. 4 नोव्हेंबरला विड्रॉल झालं, त्यावेळेस विक्रम पाचपुते हे उमेदवार झाले आणि माझ्या मते 20 का 21ला निकाल लागला आणि त्यावेळेस 20ला मतदान झालं, 23ला निकाल लागला, विक्रम पाचपुते आमदार झाले. राजकारणात कोणीही काहीही प्रेडिक्ट करू शकत नाही. मी एकमेव व्यक्ती किंवा एकमेव आमदार असा आहे की ज्याची उमेदवारी भारतीय जनता पार्टीचं सांगतोय मी, भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत यादीमध्ये नाव डिक्लेअर झालं नव्हतं. आमच्या आईची उमेदवारी जाहीर झाली होती, ऐन वेळेस बदल झाला. बदल होऊन पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती निवडून येणारा पक्षाचा अधिकृत आमदार हा विक्रम पाचपुते आहे. त्यामुळे माझ्याबरोबर फिरणाऱ्यांना माहीत नव्हतं की उद्या मी आमदार होईल, किंवा मला वाटत नव्हतं की मी उद्या आमदार होईल. तेव्हा उद्याची चर्चा करण्यात अर्थच नाही. माझं एकदम स्पष्ट मत आहे, आज जी जबाबदारी आपल्यावर आहे ते जबाबदारी चोख पार पाडायची आज मला संधी मिळाली आहे. मी आमदारकीसाठी प्रयत्न केला नव्हता, पण मी आमदार झालो आहे. त्यामुळे ह्या आमदारकीचा फायदा हा सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे. कारण माझा समज असा आहे की माझ्या हातून काहीतरी घडणं असेल, त्याच्यासाठी ही संधी मला मिळाली असेल, तर ते घडलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. उद्याचं कुणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण मी माझ्या कुटुंबामध्ये सत्ता येताना पाहिली आहे, सत्ता जाताना पाहिली, चांगले दिवस येताना पाहिले, चांगले दिवस जाताना पाहिलेले आहेत, चांगलं वाईट सगळं जवळनं पाहिलेलं आहे. काही क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि काही क्षणात नव्हत्याचं होतं याचं उत्तम उदाहरण मी तुमच्यासमोर आहे. त्यामुळे उद्याची मी चिंताही करत नाही आणि विचारही करत नाही. माझ्यासाठी आजचा दिवस आणि आज माझ्या माध्यमातून काय होऊ शकतं या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न आहे. आता समारोपाकडे आपण येऊ. एक तरुण आमदार म्हणून तुमच्याकडं राज्यातले सगळे तरुणाई एक वेगळ्या नजरेने पाहते आणि आपण पाहतोय की राजकारणात येण्याची अनेक तरुणांना महत्त्वाकांक्षा आहे. अनेकांची धडपड सुरू असते छोट्या छोट्या निवडणुकांमधून, पंचायत समिती, झेडपी किंवा गाव पातळीवरच्या निवडणुकांमधूनही त्यांना मोठं व्हायचं आहे. काहींना अतिशय झटपट मोठं व्हायचं वेध लागलेले असतात आणि काहीजण राजकारण समजून घेऊन राजकारणात येण्याचा प्रयत्न करत असतात. तर या सगळ्या राजकारणाची अपेक्षा बाळगून असलेल्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? ते काम करत राहिलं पाहिजे.
म्हणजे माझ्याबरोबर असणाऱ्यांना प्रत्येकांना असं वाटत होतं 2014ला मी खासदार होईल. कारण तसं वातावरणसुद्धा तयार झालं होतं. पण मला उमेदवारी मिळाली नाही आणि उमेदवार मिळाला पक्षाला म्हणून मी पण प्रयत्न केला नाही. हम्म. त्यामुळे उद्या काय होईल याचा विचार करण्यात अर्थ नसतो. पण मी त्यावेळेसपासून जे काम करत आलो ना, त्याचा मला फायदा मिळाला. राजकारणात संधी ही नशिबाने मिळते. हम्म. पण टिकवायचं काम हे आपल्या मेहनतीवरती असतं. आणि संधी मिळावी म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार होणं आणि हे बॅकग्राऊंड तयार करायचं असेल तर कामाशिवाय पर्याय नाही. मी अलीकडच्या काळामध्ये पाहतो आता ज्या पद्धतीने तरुणाईचं जेनझीचं एक वातावरण तयार झालेलं आहे, त्यामुळे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की बहती गंगा में हात धो लो, त्यामुळे आपल्याला सुद्धा संधी मिळून जाईल अशी काही अपेक्षा बाळगून आहेत. माझं मत एकदम स्पष्ट आहे की ग्राउंडवर काम केल्याशिवाय पर्याय नसतो. फील्ड वर्क हे अतिशय महत्त्वाचं आहे. राजकारणात म्हणजे मला चांगलं आठवतं दिलीपजी सोपल साहेबांनी आम्हाला मध्ये उदाहरण दिलं होतं. ते लॉबीमध्ये बोलायचे. त्यामुळे विक्रम एक लक्षात ठेव, ह्या सभागृहातल्या लोकांची ज्यावेळेस इच्छा होईल ना, की ज्यावेळेस सगळ्यांचं एकमत होईल की विक्रम परत ह्या सभागृहात आला पाहिजे, की त्यांना असं वाटेल की उद्या तो आमच्याबरोबर परत एकदा आमदार झाला पाहिजे. लिहून ठेव म्हणलं, तुला आमदार होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तर माझ्या सगळ्या तरुणांना म्हणणं आहे की तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला राजकारणात यायचं आहे, तर तुम्हाला ज्या पदावरती काम करायचं ना, त्या पदावरती तुम्ही आले पाहिजेत. अशी जोपर्यंत सर्वसामान्यांची जनधारणा होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पदावर येऊ शकत नाही. त्यामुळे ती जनधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून काम करत राहिलं पाहिजे. तर हे होते आमदार विक्रमसिंह पाचपुते. आज आपल्या स्टुडिओत आले. त्यांनी आपल्याशी संवाद साधला. त्यांचे एकूण राजकीय करिअर, त्यांची राजकारणाची सुरुवात, विधानसभेत त्यांनी मांडलेले मुद्दे, त्यावर निघालेलं सोल्युशन, त्यांचा तालुक्यातील संपर्क आणि एकूणच जिल्ह्याचं राजकारण याबद्दल त्यांनी आपल्याशी संवाद साधला. आणि जाता जाता राजकारणात येणाऱ्या तरुणांसाठीही ते एक चांगला संदेश देऊन गेलेले आहेत. विक्रमदादा, आज तुम्ही आमच्यात आलात, धन्यवाद. आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आभारी.